जय हिंद मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती जी 2023 या वर्षी झाली होती त्यातील महत्त्वाची असणारी 8व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्टीकरणासह घेत आहोत। यापूर्वी आपण 7 व्हिडिओ घेतलेले आहेत, पूर्णपणे त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, हा संपूर्ण जो पॅटर्न आहे तो TCS पॅटर्न असणार आहे, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न ठरणार आहेत। यामध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे असे टोटल 25 प्रश्न 20 प्रश्न घेतलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। महाराष्ट्रातील सर्वात मोठं उद्यान जे आहे कोणतं आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान। तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर ते येतं पहा ऑप्शन क्रमांक 3 तर अमरावती या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, गारो, खासी आणि जैतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाअंतर्गत येतात? या ठिकाणी आपल्याला 3 टेकड्या दिलेल्या आहेत। पहिली आहे गारो, नंतर आहे खासी आणि नंतर आहे जैतिया। या ज्या टेकड्या आहेत ह्या कोणत्या पर्वतीय प्रदेशाच्या अंतर्गत येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर पूर्वांचल या पर्वतीय प्रदेशाअंतर्गत येतात पहा गारो, खासी आणि जैतिया ह्या टेकड्या। गारो पर्वत ही भारतीय मेघालय राज्यातील लहान पर्वतांची एक श्रेणी आहे, ज्यामध्ये मेघालय, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण गारो या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षांच्या दरम्यान लढलं गेलं? पहा, आपल्याला प्रश्न विचारलेत पहा TCS ने कधी, पहिलं युद्ध, दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध, आणि हे जे आहेत तीनही जे आहेत हे अँग्लो मराठा युद्ध जे आहेत हे कोणत्या वर्षी लढले गेले यावर आपल्याला प्रश्न हे हमखास विचारण्यात आले होते। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, तिसरं जे अँग्लो मराठा युद्ध झालं हे कधी झालं? तर हे झालं पहा 1816 ते 1819 दरम्यान मध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे। यामध्ये पहा, तिसरे अँग्लो मराठा युद्ध जे आहे हे इसवी सन 1816 ते 1819 यामध्ये मराठी व इंग्रज यांच्यात झालेले तिसरं निर्णायक युद्ध होतं। या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला आणि जवळपास पूर्ण भारतावरती नियंत्रण मिळवलं होतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशनी वेढलेले आहे? पहा, 3 बाजू ज्या आहेत तर त्या बांगलादेशच्या आहेत, असं भारतीय राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर त्रिपुरा हे असं राज्य आहे की ते राज्य उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेने बांगलादेश या देशाने व्यापलेलं आहे किंवा वेढलेलं आहे, असं हे त्रिपुरा राज्य आहे। अगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे आणि त्रिपुरा राज्याची सीमा बांगलादेश, मिझोरम आणि आसाम या राज्यांना लागते। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना आपल्याला TCS ने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत। सर्वात मेन घटक होता त्यांचा भारतीय संविधान, याच्यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले होते। त्यातीलच ही एक व्याख्या आहे पहा, अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर समष्टी अर्थशास्त्र। लक्षात ठेवा, याच्याशी संबंधित येतं। अर्थशास्त्राची समष्टी अर्थशास्त्र शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित आहे। समष्टी अर्थशास्त्र ही एक आर्थिक विश्लेषणाची शाखा आहे, ज्यामुळे एकूण अर्थशास्त्राच्या संदर्भात एकत्रित विश्लेषण केलं जातं। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता आर्थिक कर्षण घटक, त्याला आपण पुल फॅक्टर म्हणतो, तर पुल फॅक्टरला स्थलांतरास कारणीभूत नाही? या ठिकाणी काय विचारले प्रश्न समजावून घ्या। तर पुल फॅक्टर म्हणजे काय आधी समजावून घ्या।
नवीन ठिकाणी स्थानिक होण्यासाठी लोकांना आकर्षित करणारे जे घटक असतात त्यांना पुल फॅक्टर असं म्हणतात। आणि यामध्ये काय आहे की कोणता आर्थिक कर्षण घटक स्थलांतरात कारणीभूत ठरत नाही। तर यामध्ये न ठरणारा कोणता आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2 औद्योगिकीकरणाची निम्न पातळी जी आहे हा घटक स्थलांतरासाठी कारणीभूत नसतो। यामध्ये सुपीक मृदा असू शकते, खनिजांची उपलब्धता असू शकते आणि रोजगाराच्या अधिक संधी या ज्या आहेत तर हे घटक जे आहेत तर हे कर्षण घटक म्हणून ओळखले जातात आणि हे स्थलांतरासाठी कारणीभूत असतात। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातप्रणाली आहे ज्यांच्या डॅशमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळून येतं। या ठिकाणी प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि वनरक्षक भरती जी झाली मित्रांनो त्यामध्ये सर्व प्रश्न असे म्हणजे जशाच तसे प्रश्न हे विचारलेले आहेत। यामध्ये आपल्याला एकही प्रश्न आपण चेंज केलेला नाही 2023च्या वनरक्षक भरतीसाठी। मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातप्रणाली आहे ज्यांचा डॅशमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर त्यांच्या दिशामध्ये उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये पूर्णपणे परिवर्तन आपल्याला आढळून येतं। उष्णकटिबंधीय मान्सून हवामानामध्ये एकतर उष्णकटिबंधीय हवामानापेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा कमी पाऊस पडतो आणि कोरडा ऋतू असतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट नागरिकांच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट करण्यात आलेले आहेत। हा प्रश्न थोडासा किचकट आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा आपल्याला कधीही हा प्रश्न चेंज होऊ शकतो पण हा प्रश्न 2023ला जशास तसा देण्यात आला होता। पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर हे करण्यात आलेले आहेत अनुच्छेद 6 मध्ये। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे। पण काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पाकिस्तानमधून भारतात आलेले जे काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींचं जे नागरिकत्व आहे हे भारतामध्ये मोडलं जाऊ शकत नाही। पण या ठिकाणी एक शब्द चेंज झालेला आहे। विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत तर ते आहेत अनुच्छेद 6 मध्ये। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील त्यांनी केली होती। आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे। पहा 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना म्हटलं की त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव आपल्याला येणं गरजेचं आहे आणि त्यांनी 1848 साठी खालच्या जातींच्या म्हणजे जे काही शूद्र आहेत त्यांच्यासाठी एक शाळा उघडली होती 1848 मध्ये। या ठिकाणी आपण त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट जाणून घेऊया। तर यामध्ये पहा महात्मा फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेमधील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। तसेच 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये दलितांसाठी त्यांनी पहिली शाळा काढली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी केली। जमीनदार पुरोहितांकडून होणारा अन्याय अत्याचारापासून व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे या मागचा उद्देश होता। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो। आपल्याला काय विचारलंय की सह्याद्री जी रांग आहे याचा जो उतार आहे तर तो कोणत्या दिशेला आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर पूर्व आणि आग्नेय दिशेला आहे पहा उतार। मित्रांनो या ठिकाणी याचे पॉइंट्स पहा तर सह्याद्रीचा उतार पूर्व व आग्नेय दिशेला होत जातो। सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्राचे पठार म्हणून ओळखले जाते। तर सह्याद्री ही अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची डोंगर रांग आहे। तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डर जवळून चालू होते। तसेच ती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून वाहत जाऊन भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन मिळते। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे। कशानुसार दिला आहे आपल्याला एरिया वाईज म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे। उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4 तर नागार्जुन सागर श्रीशैलम हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे।
नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र अभयारण्यामध्ये 1978 मध्ये अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे की याला 1983 मध्ये व्याघ्र प्रकल्प संरक्षणाखाली आणण्यात आलं आणि नागार्जुन सागर हे श्रीशैलम जे आहे हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा व्याघ्र प्रकल्प देखील आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीची सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे? हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। प्रश्न पहा, कारण आपल्या हक्कांवरती हा प्रश्न दिलेला आहे। कोणता असा अनुच्छेद आहे की ज्यामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे? तर ते अनुच्छेद आहे पहा, अनुच्छेद 32। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। यामध्ये मित्रांनो पॉइंट्स पहा, पॉइंट्स मध्ये आहे की अनुच्छेद 32 या अनुच्छेदामध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे आणि भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा या नावाने देखील संबोधलं होतं। पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल, अनुच्छेद 32। प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? पहा, भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाची ओळख आहे? हा प्रश्न आपल्याला सरळ सेवाची भरती झाली, पोलीस भरती यामध्ये जवळपास 10 ते 15 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। भारताचे मार्टिन ल्यूथर किंग हे कोणाला म्हणतात? तर हे आहेत ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते। महात्मा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते। सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींच्या लोकांना शिक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर रामसर पाणथळ जागा, त्याला आपण वेटलँड म्हणतो, ते स्थित आहे? पहा, नांदूर मधमेश्वर रामसर पाणथळ जागा जी आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स पहा, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे रामरस पाणस्थळ जागा आहे, त्याला वेटलँड म्हटलं ओळखलं जातं। तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये स्थित आहे। हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा एक मोठा परिसर आहे। तालुका कोणता आहे? तर निफाड तालुका आहे आणि जिल्हा विचारलं तर जिल्हा नाशिक आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, कामातून जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत आणि हे व्याकरण देखील आपल्याला TCS पॅटर्न नुसारच घेतलेलं आहे, कारण हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। कामातून जाणे म्हणजे काय? तर कामातून जाणे म्हणजे काय? तर निरुपयोगी होणे, कसल्याही प्रकारचा उपयोग नसलेला। लक्षात ठेवा, कामातून जाणे, निरुपयोगी होणे, खूप धावपळ होणे, दगदग होणे, काम टाळणे, टंगळमंगळ करणे, काम संपवणे, कामगिरी पत्ते करणे, हे जे आहे ते महत्त्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपण पाहिलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, बनगरवाडी ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? पहा, बनगरवाडी। आणि मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचे जे काही कादंबरी आहेत तर कादंबरी आणि त्यांचे लेखक यांच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर यामध्ये बनगरवाडी ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे? तर ही आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर यांची कविता आहे, कादंबरी आहे। यामध्ये आपण महत्त्वाचे लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या पाहणार आहोत। यामध्ये सर्वात पहिले लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर। यांनी कोणत्या कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ आणि पुढचं पाऊल। यामध्ये सत्तांतर वरती देखील आपल्याला प्रश्न TCS ने विचारलेला आहे। विश्राम बेडेकर यांचे आहे पहा रणांगण, यावर देखील TCS ने प्रश्न विचारला आहे। साने गुरुजीची श्यामची आई, रामाचा शेला, जीवन कलह आणि क्रांती, तर श्यामची आई याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता। यानंतर चौथं व्यक्तिमत्व आहे, लेखक आहेत वि. स. खांडेकर। तर यांनी पहा हृदयाची हाक, दोन ध्रुव, हिरवा चाफा, ययाती आणि अमृतवेल। तर यापैकी ययाती जे आहे त्यावर सुद्धा TCS ने आपल्याला प्रश्न विचारला होता। या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 18 आहे, झाडांच्या पानांमधून पोपटांचा डॅश आकाशात उडाला।
रिकाम्या जागेतील योग्य समूहदर्शक आपल्याला शोधायचा आहे। तर पोपटांचा काय, तर पोपटांचा असणार आहे मित्रांनो थवा, किंवा पक्ष्यांचा काय असतो, तर पक्ष्यांचा असतो थवा। हा समूहदर्शक शब्द आहे। म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं, पर्याय क्रमांक 2। यामध्ये पहा काही महत्त्वाचे समूहदर्शक शब्द पहा। तर झुंबड कोणाची असते, उतारूंची। तांडा कोणाचा असतो, उंटांचा किंवा लमाणांचा तांडा असतो। आणि रास कशाची असते, तर धान्याची रास असते। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे थवा। प्रश्न क्रमांक 19 आहे, असेतू हिमाचल म्हणजे डॅश। पहा, असेतू हिमाचल याचा अर्थ सांगायचा आहे। आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा जशास तसा विचारण्यात आला होता। असेतू हिमाचल म्हणजे काय, तर दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत। पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। या ठिकाणी पहा अजून एक शब्द आहे, अपादमस्तक म्हणजे काय, तर पायापासून डोक्यापर्यंत। आणि असेतू हिमाचल म्हणजे दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून तर हिमालयापर्यंत, हे आपलं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे, त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले। या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे। आणि हे जे आहे हे मराठी व्याकरणातील सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे। पहा, क्रियापद। त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले, या वाक्यामधील क्रियापद काय आहे, तर क्रियापद आहे याचं हसवले। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक की आपल्याला व्याख्या माहित असणं गरजेचं आहे क्रियापदाची। तर व्याख्या पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात। आणि असे शब्द वाक्याच्या शेवटी जास्त प्रमाणात असतात। म्हणजे हसवलं हे जे आहे वाक्याच्या शेवटी आहे, आणि हसण्याची क्रिया होते म्हणजेच हे क्रियापद आहे। आणि वरील वाक्यामध्ये हसवले हे क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न। आपल्याला हे 20ची 20ही प्रश्न वनरक्षक भरती 2023 मध्ये जशास तसे विचारण्यात आले होते। आपल्याला 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपलं रिव्हिजन कसं सुरू आहे हे देखील आम्हाला कळून जाईल। आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा, आणि आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर ती PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्साइडर, त्याला देखील जाऊन आपण जॉईन करायचं आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।